हळू. संजय, तू मम्मी पाय उठ. हे असं असते बघा तुम्हा दोघींचं. जरा लक्ष नाही कामाकडे. त्यांच्या मनातून तुम्ही आम्हाला कसं काय बाहेर काढणार? तेच मला त्याच्या डोळ्यावरची पट्टीच काढायची आहे. त्याच्या मनातून तुला काढून फेकायची आहे मला. आणि एकदा ते झालं ना भुवनेश्वरी, तर मग मला तुला घराबाहेर काढायची गरज नाही. तू स्वतः निघून जाशील आपसूक. बांधा इमले बांधा, बांधा इमले बांधा. आणि त्याला सुरुंग कसा लागतोय ते पण बघा. आम्हाला अधिपतींच्या मनातून बाहेर काढणं हे बाप जन्मात शक्य होणार नाही. एक येळ आम्ही हे जग सोडून निघून जाऊ, पण काय बी झालं, कुणी किती बी प्रयत्न केले तरी आम्हाला अधिपतींच्या मनातनं बाहेर काढणं शक्य नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. ठेवा कोरून तुमच्या दगडी मनावर. सुनबाई जरा थांब. काय झालं? थांब. ते ठेव बाजूला. का? अगं ठेव म्हणलं ना. ठेव. काय झालं? अगं दिष्ट काढायची. दृष्ट? आज खऱ्या अर्थानं तुझ्या संसाराला सुरुवात होतीये. संसार म्हणजे लई मोठी जबाबदारी असते बघा. या घराला जपायचं, या घरातली माणसं एकमेकांना कशी धरून राहतील ते बघायचं. अहो आजी, सून म्हणून जेव्हा मी या घरात आले तेव्हाच मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली. या घरासाठी मला जे शक्य आहे ते सगळं मी करेन नेहमीच. पण माझी नोकरी, माझी आवड आहे, ती सांभाळून मी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन. होय ग, या घराच्या जबाबदाऱ्या तू पार पाडतेसच, पण आता अधिपतीच्या बरोबरीनं कामाला लाग बरं का. हो आजी, अधिपतींना बायको म्हणून मी नेहमी सपोर्ट करत आली आणि आताही करेन. सोबत असेल नेहमी त्यांच्या. काय सुनबाई, हा एक ना धड बाराभर चिंध्या होतील तुमच्या. म्हणजे ओ बायको म्हणून, सून म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडाल, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्यातल्या मास्तरनीला या उंबऱ्याच्या बाहेर ठेवावं लागल. तिला जर का तुम्ही घरात आणलीत तर तुमच्यातल्या बायकोला पण त्रास होणार आणि तुमच्यातल्या सुनेला पण. मॅडम तुम्ही असं का बोलताय? शिकवणं माझी पॅशन आहे, तुम्हाला माहिती आहे की. माझं पहिलं प्रेम आहे ते. मी माझ्यातली शिक्षिका अशी बाजूला नाही काढून ठेवू शकत. ते सगळं बरोबर आहे हो, पण आता दोन दगडांवर पाय ठेवून कसं चालेल? हा अहो, संसार म्हणजे काही सोपी गोष्ट वाटली होय तुम्हाला? पूर्ण येळ करण्याची गोष्ट आहे ती. तुम्हाला या घराचं गोकुळ करायचं असेल ना, तर तुम्हाला पूर्ण येळ द्यावा लागल. तुम्ही शाळेत पोरांच्या परीक्षा घेता का नाही? त्यापेक्षा लई अवघड परीक्षा असते संसाराची. हा, हे ध्यानात ठेवा. दोन्ही करायला जाल तर तुमची वडाताण होईल. मॅडम सॉरी, पण अनेक जणी हे करतात. मी पहिली किंवा एकटी नाही हे करणारी. आणि अनेक जणी ही गोष्ट करतात ह्याचाच अर्थ हा आहे की हे शक्य आहे. मॅडम मी हाडाची शिक्षिका आहे, मी शिकवणं नाही थांबवू शकत. आणि मला खात्री आहे मॅडम, शाळा सांभाळून सुद्धा मी घरातलं कामही सांभाळू शकते. तुम्ही नका काळजी करू. येते. अजून सुरू झाली नाही परीक्षा यांच्या संसाराची.
हळूहळू कळल त्यास वाटतं तितकं सोपं नाही. भुवे, मास्तरीण बाईला बाहेर ठेवून ये असं का बोललीस तू? आई, आम्ही काहीतरी विचार केल्या बिगर काही बोलत नाही. काहीतरी चाललंय आमच्या डोक्यात म्हणूनच बोल. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? काय करणार आहेस तू? कळल तुला. पण आम्हाला जे काय करायचंय त्याच्या आधी आम्हाला देवीचा आशीर्वाद घ्यायला लागल. आम्ही जे काय करणार ते तिच्या आशीर्वादानं